चला प्रश्न 19. प्रश्न 19. स्थानिक किंमत, पाठाचं नाव आहे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत व संख्यांचे विस्तारित रूप. ठीक आहे. प्रश्न आपला 19 चालू आहे. 5 गुणिले 10,000. 5 गुणिले 10,000. प्रश्न लिहूया. आज तारीख किती आहे? 20 आहे का 21 आहे आज? 20. 20/5/26. पेज नंबर आहे 154. हां चला प्रश्न आहे 19. 5 गुणिले 10,000. इथं आपण वाचताना चुकीचं वाचलं की अवघड होऊन जातं. इथं 10,000 नीट वाचलं पाहिजे, किती शून्य आहेत ते बघितलं पाहिजे, तेव्हा आपलं उत्तर बरोबर येईल. म्हणून लक्ष दिलं पाहिजे. 3 गुणिले 1,000. 3 गुणिले 1,000. त्यानंतर 5 गुणिले 10 आणि फक्त 5 दिले, म्हणजे अधिक 5 दिले. तर 5 गुणिले 10,000 म्हणजे किती झाले? 50,000. 3 गुणिले 1,000 म्हणजे 3,000. पुन्हा 5 गुणिले 10 50 आणि फक्त 5. प्रश्न कसा आहे? हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? आता यांची बेरीज केली आपण. यांची बेरीज केली तर काय येईल? यांची बेरीज केली तर 5 अंक एका खाली एक घ्यायचे कधी पण. पुन्हा हे 0 आणि 3 3 आणि हे 5 अशी 5. 53,055 या संख्येचे हे विस्तारित रूप आहे. तर आता इथं नाही प्रश्न चुकला काय की रे. 3 गुणिले 100 होतं बघा, मीच नीट वाचलं नाही त्याच्यामुळं 3 गुणिले 100 होतं. माझं चुकलं. इथं 1,000 लिहिलं आहे. तुम्ही पण लक्षात आणून दिलेलं नाही, कारण तुम्ही पण नीट प्रश्न लिहिला नाही आणि वाचला नाही तुम्ही सुद्धा. म्हणजे तुमचं सुद्धा लक्ष नव्हतं. माझं तर लक्ष नाहीच, पण तुमचं पण लक्ष नव्हतं. तर 3 गुणिले 100 आहे या ठिकाणी. बघा अशा चुका होऊ शकतात. इथं मात्र 10 आहे, 10,000 आहे. 0 बघा 1 2 3 4 0. 3 गुणिले 100 आहे. तर 3 गुणिले 100 म्हणजे 300. आणि 5 गुणिले 10 50 आणि अधिक नुसतं 5 दिले, अधिक 5 करा म्हटलं ह्याच्यामध्ये. मग या संख्येची बेरीज, विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? तर हे 5 पुन्हा 5 पुन्हा हे शतकाचे 3 0 आणि 5. 50,355. 50,355. बघा कुठं आहे? 50,035 आहे. 50,355. हे 55,000 आहे. हे 50,000 आहे. 535 आहे. पण हे 50,355 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2. काय म्हणले? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. बघा दिसाले का ते? लिहिलं का सगळ्यांनी? लिहिलं का? हां. प्रश्न 19 लिहिला का? प्रश्न 19 लिहिला का? हां चला ओके. आता प्रश्न 20. प्रश्न 20. हा प्रश्न सोपा आहे, काय अवघड्यातला भाग नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावर काय आपल्याला दुसरा ह्याचा उपप्रश्न घ्यायची गरज नाही.
आता प्रश्न 20वा काय आहे? एका संख्येत 16,000, बघा एका संख्येत 16,000, 16 दशक, 16 एकक आहेत, तर ती संख्या कोणती? तर एका संख्येत 16,000 लिहूयात आपण. एका संख्येत 16,000, पुन्हा 16 दशक आणि 16 एकक आहेत, तर ती संख्या कोणती? आता हे 16,000 म्हणजे हे 16,000 हे झालं. दशक म्हणलं की एकच शून्य, दशक म्हणजे 10, 10चा एकच शून्य द्यायचा म्हणजे 16वर एक शून्य, हे 16वर एक शून्य. आणि एकक म्हणजे एकच असतं, म्हणजे ह्याचं शून्य नाही किंवा काही नाही. 16 एक 16 गुण असतं. तर हे जशाल तसं 16ला 16 झालं. 16ला एककलाच सुट्टे पण म्हणतात, दशकाला दश म्हणतात, हजारला सहस्त्र सुद्धा म्हणतात. आता यांची बेरीज केली तर ती संख्या कोणती? 6, 6 ने 1 7, एकाशी 1 6 आणि पुन्हा 1 16,177. हे एवढे उत्तर याचं आलेलं आहे. बघा एवढं उत्तर आलेलं आहे. तर आहे का पर्यायात 16,176? हे 61,000 आहे, हे तर नाही. हे 66,000 आहे, हे पण नाही. हे आहे 16,176. 16,176 याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. हां, पर्याय क्रमांक 3 उत्तर याचं आलेलं आहे. बघा समजलं का? 16 हे इथं लिहिलं, 16 हे इथं लिहिलं, 16 इथं लिहिलं, यांची बेरीज केली. हे काही फार अवघडाचा प्रश्न पण नाही. हे फार अवघडातला प्रश्न नाही. म्हणजे ह्याचा आपल्याला सराव प्रॅक्टिससाठी हा एक प्रश्नसुद्धा बाज झाला. तुम्हाला असला प्रश्न आला तर तुम्हाला येऊन जाईल, कारण आपली ह्याची खूप प्रॅक्टिस झालेली आहे. हां, प्रश्न 21वा. प्रश्न 21वा काय आहे? 21वा प्रश्न 10 अधिक ब. आता 10 अधिक ब बरोबर 45 आहे आणि ब बरोबर 5 असेल. ब बरोबर 5 म्हणजे ब ची किंमत 5 आहे. ब च्या ऐवजी काय आलं? 5 आहे. तर अ ची किंमत किती असा प्रश्न आहे. 10 अधिक ब बरोबर 45, तर ब बरोबर 5, तर अ ची किंमत किती? हां, आता हा प्रश्न छान आहे. याच्यावर आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी बोलता येतील. आता 10 म्हणजे याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही आहे, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं, हे लक्षात घ्या. आता हे 5वीला असे आहे, असे जे उदाहरणं असतात ना, हे 5वीला आहेत, पण आता आपल्याला 4थी स्कॉलरशिपला आलेले आहेत. कधी पण लक्षात घ्या. आता 10 म्हणजे यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. अधिक ब ची किंमत दिली 5, ब ची किंमत दिली 5 आणि बरोबर 45 दिले. तर ब ची किंमत 5 दिली, तर अ ची किंमत काढायची. आता आपण इथं ब ची किंमत 5 आहे ना, तर इथं 5 लिहून टाकू. आता आपण इथं ब ची किंमत दिली 5. हां, आता उत्तर किती आलंय? 45. आता हे 5 आहे आणि 10 काय असेल? आता हे आहे 5, हे 45 आणि हे अधिकला अधिक टाकलं. इथं काय असेल? इथं असेल काय असेल? इथं असेल 40. 40 अधिक 5. इथं तर 10 ऑलरेडी दिले. मग ह्याच्यातलं गुणाकाराचं 10 गुणिले 4, 10 चोक 40. समजून घ्या, लिहू नका. फक्त समजून घ्या, लिहू नको. आरवी बघ, इकडं बघ. ह्याच्यातलं कुणीही लिहू नका. हे 10 गुणिले 4
10 बरोबर 40. 10 इथं काय आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. 10ला काय केल्यानंतर 40 उत्तर येणार आहे. 10ला 10 चोक 40 केल्यानंतर म्हणजे गुणिले 4, 10ला गुणिले 4 केल्यावर 40 उत्तर येणार आहे. तर ची किंमत निघाली 4. ची किंमत निघालेली आहे 4. आपलं उत्तर आलं आहे हे. हा एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला समजला नसेल. आपण दुसरा आणखीन प्रश्न घेणार आहेत. हे लक्षात आलं का? हां, हे 10 गुणिले म्हणजे 10 गुणिले किती बरोबर 40. आणि 10 अधिक 5ला अधिक 5 लिहिलं, 45ला 45 लिहिलं, हे कंसात होतं. लक्षात आलं? हां, एकदा हे लिहून घ्यायचं. नाही तर तुम्हाला वाटलं ना एखाद्या गोष्टीचं, त्याचा स्क्रीनशॉट पण निघतो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. म्हणजे आपल्याला समजा लिहून घ्यायचं राहिलं असेल तर त्या स्क्रीनशॉट काढला की तुम्हाला ते पुन्हा आपला क्लास झाल्यावर लिहिता येईल. एखाद्या वेळेस तुम्हाला वाटू शकते की बाबा माझं राहिलं लिहायचं आता, तर आपण लिहू शकतो. ठीक आहे, हे समजलं का सगळ्यांना? आता असंच एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. आता त्याला म्हणायचं अंकांच्या जागी अक्षर वापरणे. ह्याला काय म्हणतात? हा स्वतंत्र टॉपिक आहे, परंतु ह्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये घुसवलं आहे. 5 बरोबर 30 दिलं. 5 बरोबर 30. बघा इकडं बघा, लिहू नका. बघा इकडं बघा, फक्त इकडं बघ सगळेजण, इकडं बघा. 5 बरोबर 30. आता 5ला काहीतरी केलं म्हणजे 30 येतं. 5ला काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल का गुणाकार करावा लागेल का? पण ह्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, हे लक्षात ठेवा. या दोघांमध्ये काहीच दिलेलं नाही तर गुणाकाराचं चिन्ह आहे. जर असं आलं 5 अधिक तर सोपं आहे. 5 अधिक म्हणजे इथं येणार 25. ची किंमत 25 आणि हे 5. 25 आणि 5 30. बेरीज दिली असेल तर काय आलं उत्तर? 25. आणि आता बेरीज दिली नाही, यांनी काहीच दिलं नाही, चिन्हच दिलं नाही. काय दिलं? 5 डायरेक्ट 5 दिलं. काहीच नाही म्हणजे गुणाकार असतो, हे लक्षात घ्या. काहीच कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे. मग आता काय केलं? 5 गुणिले बरोबर 30. आता 5चा पाढा 30 येईपर्यंत म्हणा. 5 5 25, 5 सख्ख 30. 5 सख्ख 30. ची किंमत निघाली 6. कळलं का? आता लिहू नका. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्ही मला किंमत सांगा. 5A किंवा अच लिहू. चला, 5 बरोबर 35. चला, ची किंमत मला सांगा. हां, 7. करेक्ट. शर्वरी लोमटे बरोबर 7. हां, 5 कितीचा? 35. आंबेकर तू पण बरोबर आहे. 5 कितीदा घेतलं म्हणजे 35 आलं. 7 वेळेस. 5 7 35. म्हणजे 5 गुणिले 7 बरोबर 35. हे ची किंमत आली आहे 7. बरोबर आर्यन राऊत बरोबर. स्वरा बरोबर तुझं पण. हां, चला आता पुढचं घ्या. आता आता इथं घेतो 4. 4 बरोबर 28. 4
बरोबर 28. अ ची किंमत 1 मिनिटाने सांगा. शर्वरी लोमटे बरोबर. 7. इथं पाडाच आहे की 4 असत 28. 4 7 जा 28. झालं. सोपं आहे. 4 7 जा 28. हा आता वेगळं गणित देतो मी. तुम्हाला आता वेगळं जरा वेगळं आहे. हां आता हे असंच आहे. 5 अधिक दिलं. 5 अधिक बरोबर 20. 5 अधिक बरोबर 20. 15. हां बरोबर 15. स्वरांजली देशमुख, शर्वरी लोमटे करेक्ट. 5 अधिक 15 बरोबर 20. 5 अधिक 15 बरोबर 20 म्हणजे बरोबर 15. गुड. आता चिन्ह दिसलं तर आहे ते करायचं आणि चिन्हच नसलं तर मात्र गुणाकार करायचं. चिन्हच नसलं तर बरोबर आयुष तेरकर. चला आता बघा. हां 7 7b बरोबर 35. ब ची किंमत किती? 7b बरोबर 35. तर ब ची किंमत किती? 5. हां रोहन शेंडगे बरोबर 5. करेक्ट बरोबर. मगर बरोबर. हां 7 गुणिले 5 7 5 35. ब ची किंमत आली 5. ब बरोबर 5. कळालं का आता तुम्हाला? अक्षराच्या जागी अंक घेऊन उदाहरणे तयार करणे हे वेगळा स्वतंत्र असा टॉपिक आहे. तो आपण पुन्हा एकदा ज्यावेळेस वेगळा टॉपिक येईल त्यावेळेस आपण घेऊया. तर आपल्याला हे कशासाठी घ्यावं लागलं की प्रश्न 20वा होता त्याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागलं. 21व्या प्रश्नाला घ्यावं लागलं. हां आता प्रश्न 22वा. प्रश्न 22वा पान नंबर 154. चित्रात दाखवलेली संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? विस्तारित रूपात कशी लिहाल? आता इथं ह साठी 2 टिंब आहेत. ह साठी काय आहेत? 1 2 मणी आहेत. त्यानंतर श साठी 1 मणी आहे म्हणजे हे 2000 झाले. हे शतकासाठी 1 मणी म्हणजे 1च मणी आहे. इथं दशकासाठी पण 1च मणी आहे आणि एककासाठी 1 आणि 2 मणी आहेत. तर 1000 काय झाले हे. आता ह्यांचं विस्तारित रूप लिहायचं आहे. सोपा प्रश्न आहे. 1000 किती आहेत? हे किती मणी आहेत? 2. शतकाला 1च आहे. दशकाला पण 1च आहे आणि एककाला मणी आहेत 2. मग कोणती संख्या झाली? 2112 ही संख्या झाली. तर आता 2112 मग ह्याचं विस्तारित रूप कसं आहे? 2000 अधिक 100 अधिक 10 अधिक 2 हे झालं विस्तारित रूप याचं. पण असं दिलं नाही. यांनी असं दिलं नाही. कसं दिलं माहित आहे का? 2 गुणिले 1000 हां असं दिलं. 2 गुणिले 1000 असं दिलंय आणि पुन्हा अधिक टाकलं. पुन्हा 1 गुणिले 100 पुन्हा अधिक टाकलं. 1 गुणिले 10 आणि पुन्हा अधिक 1 गुणिले 2.
हे हजार, हे शतक, हे दशक आणि हे एकक. असं. मग 2 गुणिले 1000 कुठं आहे? 2 गुणिले 1000. पर्याय क्रमांक किती आहे बघूयात. 2 गुणिले 1000. 2 गुणिले 1000 इथं आहे. 1 गुणिले 100, 1 गुणिले 100 बरोबर आहे. पुन्हा 1 गुणिले 10, 1 गुणिले 10 पण बरोबर आहे. आणि नुसतं 2 दिले, हे पण बरोबर आहे नुसतं 2. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर बरोबरच येतो. आपण दुसरा पर्याय बरोबर येतो का बघू आता. 2 गुणिले 100 इथंच चुकला. 2000 नाही आहे. 2 गुणिले 100 म्हणजे इथं चुकला. इथं 2 1 1 1 हे पण चुकलं. 2 गुणिले 10, 10 दशक आहे का? दशक तर एकच आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकला. म्हणजे पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. इथं 2 गुणिले 1 लिहिलं काय आणि नुसतंच 2 लिहिलं, ते सुद्धा बरोबर आलेलं आहे. दिसते का अंधार पडला इथं? दिसतंय का? हे दिसते का? बर बर ठीक आहे. आता अशा प्रकारे हा आपला स्वाध्याय संपलेला आहे. लक्षात घ्या. आपण किती 3 धडे शिकलो संख्याज्ञानवरचे. संख्याज्ञानवरचे 3 पाठ झाले आपले. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन लेखन झालं. त्यानंतर 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन झाले, हे दुसरा धडा झाला. त्यानंतर तिसरा पाठ झाला आपला संख्यांची दर्शनी किंमत व विस्तारी किंमतची मांडणी झाला. हे पूर्ण आता आपल्याला चौथा पाठ आपण चालू करायचा आहे. उद्या चालू करू. आज ह्याच्यातलेच काही प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो मी. तुम्ही हे आपण सोडवायचे आहेत. इथला प्रश्न आपला 18व्या मधलं मस्त होतं बघा. 25,000. ह्या अशी संख्यांची विस्तारित रूपात लिहा. हे आपलं चांगलं चालू होतं. हे आपण बघूयात की लिहा. आता मला ह्याचं इथं लिहा वर सराव प्रश्न. सराव प्रश्न 1. टेस्टच आहे तुमची. आता ही टेस्टच असल्यासारखे. सराव प्रश्न 1. चला. 26,500. 26,000. चला. ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहा. पुन्हा दुसरा प्रश्न. 5 2 3 आणि 4 कोणती संख्या तयार होती? हे 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही करून ठेवा. मी सांगतो. बरोबर आलं छान, चूक झाली तर दुरुस्त करून लिहा पुन्हा. बघा 26,500 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. आता तुम्हाला आधी 26,500 लिहायताच आली पाहिजे. सर दिसेना? चालू आहे की सगळंच? दुसऱ्याचा कॅमेरा आलता सर. आला आता आलं. तू रेंज मध्ये नव्हतास. चला झालं का? चला चेक करा. 26,500. 26,500 म्हणजे 26च्या पुढे आहे. 26,000
500. 26,500 म्हणजे 20,000 अधिक 6,000 अधिक 500 झालं. एवढंच झालं, काय गरज नाही. अधिक 0 अधिक 0 झालं. बघा कोणाकोणाचं आलं त्याला 1 मार्काचा प्रश्न 1 पैकी 1 मिळाला. सर माझं ओके चला दुसरा 5 म्हणजे 5,000. ठीक आहे. 2A म्हणजे नुसतंच 2A म्हणजे 2च फक्त. 3D म्हणजे दशक. 3 गुणिले 10 30. 400 म्हणजे 400. हा मग हे 5,430 आणि 2 32. मग काय झालं 5,432. 5,432. कोणाकोणाचं आलं दोन्ही पण? माझं बरोबर आलं सर. गुड माझं पण बरोबर आले दोन्ही पण. छान गुड व्हेरी गुड छान सुंदर. हा चला पुढचा. आता 2 पैकी 2 मार्क मिळाले तुम्हाला, समजा ज्याचे दोन्ही पण दोन्ही आले तर. चला नंबर 3 टाका. आता नंबर 3 लिहा. नंबर 3 15,000 हे विस्तारित रूपात लिहा. 15,000 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. प्रश्न क्रमांक 4 आहे की 4,332 किंवा 24 यामध्ये या 4च्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? या संख्येतील 4 या अंकाच्या स्थाकी म्हणजे स्थानिक किमतीतील फ म्हणजे फरक, की म्हणजे किती. चला या संख्येतील 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? कोणाची झाली दोन्ही उदाहरणं. लयच हुशार आहे बाबा. स्वरा कठारे कर. 3,996. बरोबर. कोणी सांगितलं रे उत्तर आता? स्वामीने का आंबेकर? मी म्हणजे कोण? काय नाव तुझं? आंबेकर का? शौर्य आंबेकर. गुड छान मस्त. चला रीत करून दाखवा मला. फोटो दाखवा असा. वही दाखवायची. वही दाखवायची. गुड अशीच वही दाखवायची. केलेली ज्यांनी केली त्यांनी दाखवा. भूमिका कोणी? भूमिका केलीस का? मुंडे, सिद्धी, स्वरा, गणेश,
तोंडात पेन्सिल घातलेली कोण आहे? नाव नाही. विवो. तांबेचा कॅमेरा बंद आहे. आर्या सूर्यवंशीचा बंद आहे. आर्यन राऊतचा कॅमेरा बंद आहे. निशा माडेकरचा कॅमेरा बंद आहे. रोहन शेंडगे कॅमेरा चालू ठेव. लोमटे चालू ठेव. सुतार चालू ठेव. सुरांजली देशमुख. सिद्धी शिंदे. सिद्धी कॅमेरा चालू ठेव की. पौळ कॅमेरा चालू ठेव. म्हणजे तुम्ही दिसतात काय करायला ते मला. हां चला बघा आता. बघा हां चला 15,000 म्हणजे हां आता इथंच हे गणित चुकण्याची शक्यता असते. 15,250 ही संख्याच लिहिता आली पाहिजे. ही संख्या लिहायची चुकली की तुमचं उत्तर चुकलं. 15,000 15,250 म्हणजे 10,000 लिहा. 10,000 लिहिले का चेक करा. अधिक हे 5,000 अधिक 200 अधिक 50 अधिक 0 ही झाली विस्तारित मांडणी. आणि या 4ची स्थानिक किमतीतील फरक किती? म्हणजे ही 4,000 वजा 4 4,000 वजा 4 बरोबर 3,996. 3,996. बघा 4 पैकी 4 ज्यांना मार्क पडले त्यांचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. चला लगेच अजून 5वा घेऊया प्रश्न. लगेच 5वा घेऊयात. 5वा ही संख्या अक्षरात लिहा. 58,010 ही संख्या कोणती आहे ती अक्षरात लिहायची. हा चला 6वं लिहायचं. 58,010. सांगू नको लिही आधी. लिही. थांब सगळ्यांचं होऊ दे. आता प्रश्न 6वा. हा लिहा. प्रश्न 6वा बघू त्या. प्रश्न 6वा हे 78,001 ही पण संख्या अंकात लिहा. अक्षरात लिहा. चला दोन्ही संख्या झाल्या का? पुन्हा 7वा प्रश्न 1313 ही संख्या अंकात लिहा. 1313 13 क्या मेरा? गीता में लिखा है क्या 13 क्या मेरा? सब कुछ किसका है? चला लिहिलं का? 7वं गणित गमतीचं आहे. चुकणार. थांब 1 मिनिट थांबा. चला हा बघा आता हे आलं का बरोबर? 58
हजार 10 58,010 कुणाकुणाचं आलं हा पुन्हा 78,001 आहे हे 78,000 78,001 78,001 आणि 1313 समजावून सांगू द्या लगेच आपलं संपणार आहे मीटिंग. 1 मिनिट राहिले. 1313 1313 1313 1313 1300 अधिक 13,1,3,1,3 हे उत्तर आहे. कसं काय वाटलं? 1313 हे उत्तर आहे. 1313